मंडळी काय तर व्हिडिओ करण्याचं कारण असं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं की 29 तारखेला आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमे दिवशी कोणत्या कलरची साडी नेसावी, कोणत्या कलरची साडी नेसू नये, कोणत्या कलरची साडी नेसल्या आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी कोणत्या साड्या नेसाव्या. तर हा व्हिडिओ ह्यासाठी केलेला आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का, आता तुम्ही म्हणाल की काही काही जण बघा, काही काही इकडे प्रथा असते की वटपौर्णिमेला नेहमी काही जण नवीन साड्या घेतात, म्हणजे प्रत्येक सणाला पण घेतच असतात, पण वटपौर्णिमेला नवीन साड्या घेतात. आता नवीन नवरी असली तर तिला ऑब्व्हियसली नवीन साडीच भेटते, आणि जे नाही आहे त्यांना खूप वर्ष झाले त्यांना पण नवीन साडी घेतात. तर असं काही नाही कंपल्सरी नवीन साडीच घालावी. तुमच्याकडे एखादी साडी असेल स्वच्छ सुंदर क्लीन एकदम असेल, ती साडी तुम्ही नेसली तरी चालू शकता. आता आहेत काही काही साड्या आहेत की त्यातनं आपल्याला निगेटिव्ह एनर्जी येते. तर सर्वांना माहीतच आहे काळा कलर हा वर्ज्य आहे. म्हणजे आपण कुठं पण गेला तर शुभ मुहूर्त असेल किंवा एखादं शुभ कार्य असेल तर तिथं आपण काळा रंग घालून जायचंच नसतं. आणि तिथं काही काही देवस्थानं तर अलाउड पण करत नाही काळा रंग कपडे घातलेले असले तर. कारण कसं असतं माहिती का, तुम्हाला राग येतो काय काय म्हणलं तर असं पुजारी वगैरे, तर राग येऊन देतात. तुम्ही सायंटिफिक रिझन बघा ना, बघा तुम्हाला सांगते काळा रंग असतो ना त्याच्यात ऑलरेडीच निगेटिव्ह एनर्जी असते. आणि तुम्ही काय करता देवळात किंवा मंदिरात का जाता, तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं किंवा कधीतरी असं चांगलं फिलिंग येत नाही, तर तुम्ही काय करता मंदिरात जाता. मग मंदिरात आपण का जातो, तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी गेन करायची असते, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची असते म्हणून आपण मंदिरात जात असतो. जर तुम्ही काळे कपडे घालून गेला तर त्याच्यात ऑलरेडीच निगेटिव्ह एनर्जी असते आणि तुम्ही आणखी मग निगेटिव्ह एनर्जी भरून येणार, मग तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी काहीच भरून येणार नाही. मग तुम्ही म्हणणार की मंदिरात गेलो, देवाकडे गेलो, देवाला मी एवढं बोललो एवढं दिलं, मग देवाने मला का तसं, म्हणजे आज मला बरं का वाटत नाही किंवा माझे प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही. हेच कारण आहे ना. तुम्ही हे जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो, बरोबर. त्यामुळे माझं म्हणणं आहे कोणत्या शुभ कार्याला वगैरे जातात तुम्ही काळा रंग घालायचा नाही. मला माहिती आहे काळा रंग हा प्रत्येकाला आवडीचा कलर आहे. जीन्स काय असते, आपला ड्रेस असतो, साडी असते, आहे की नाही, वेगवेगळं शर्ट असतो का आवडतो. माझं म्हणणं ठीक आहे, आपल्याला सगळं तर सोडता येणार नाही, मग तुम्ही कधीतरी घालू शकता, पण जे मेन कार्यक्रम असतात, शुभ कार्यक्रम असतात त्या ठिकाणी तर घालून जाऊ नका. आणि मग म्हणजे तुम्हाला सांगा, वडाच्या झाडाला वटपौर्णिमे दिवशी कुठल्या महिन्याने काळी साडी घालू नका. कारण आपण तिथून काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायला निघालेलो आहे, आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढवायला निघालेलं आहे, आरोग्य त्याला चांगलं लाभावं, तर जास्त काळ जगावं, चांगलं आनंदाने जगावं तुम्ही दोघं पण, त्यासाठी आपण निघालेलो आहे. आपली पूजा आपण केलेली प्रार्थना फळाला यावी, त्यासाठी तुम्ही काळा रंग घालायचा नाही. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते, आता तुम्ही म्हणाल की कोणते कलर घालावे, असे वेगवेगळे कलर आहेत, 5 असे कलर आहेत. तर पहिला कलर आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा तुम्हाला माहिती आहे निसर्गाचा पण कलर आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा म्हणजे पॉझिटिव्हचा एक कलर आहे. आणि हिरवा रंग हा प्रत्येक महिलाकडे असतोच, बरोबर ना. आणि सगळ्यांना काही महिन्यानंतर खूप आवडतो हिरवा रंग, त्यामुळे हिरवा रंग पण चालू शकतो. दुसरा रंग आहे लाल रंग. तर तुम्ही ना लाल रंग तर काय केलं तर खूप आवडतो, कारण लाल रंग हे प्रेमाचा प्रतीक असतो. त्याचबरोबर तो काय करतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या ताणायचं काम करतो, असं लाल रंग. तिसरा आहे पिवळा रंग. पिवळा रंग काय करतो, तो एक ज्ञानाचं आणि आनंदीचं प्रतीक आहे. आणि ज्यांना गुरु आहे किंवा त्रास होतो त्यांना पिवळा रंग घालत जावं, त्यांनी ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे गुरु मी म्हणत आहे सगळ्याच कमी होईल, थोडं कमी होण्याचं काम असतं, त्या पिवळा रंग घालत जावं. त्या पिवळ्या रंगाची साडी घातली तरी चालू शकतं. त्यानंतर आला चौथा आला केशरी रंग. आणि केशरी रंग तुम्हाला माहिती आहे का, स्वामींचा पण खूप आवडता रंग आहे केशरी रंगामुळे काय होतं, तर आपल्या ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक आहे केशरी रंग, बरोबर. त्याचबरोबर तो काय करतो, जे आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, तो खेचण्याचं काम करण्याचं काम असतं केशरी रंगाकडे असतं. तर केशरी रंगाचं साडी प्रदान करू शकता किंवा अशा वेगळ्या पण तुम्ही हे कलर यूज करू शकता. त्याच्यानंतर आला शेवटचा 5वा रंग गुलाबी रंग. गुलाब हे अतिशय सौम्य आणि आदराचा रंग आहे. गुलाबी रंग असा आहे की एकदम सौम्य आणि आदराचा रंग आहे. त्याचबरोबर तो नात्यातला गोडवा टिकवण्यासाठी गुलाबी रंग खूप चांगला असतो असं मानलं जातं. आणि तुम्ही म्हणाल की मग हे 5 रंग घालू का आम्ही, असं काही नाहीये, तुम्ही दुसरे रंग घालू शकता, पण मी सांगते की हे 5 रंगामध्ये एवढी शक्ती आहे, त्यामुळे हे रंग तुम्ही घालून जावा. आणि हे रंग कॉमन आहेत, त्यामुळे प्रत्येक महिलाकडं किंवा एनिवे म्हणजे माझ्याकडे पण, म्हणजे एका मुलीकडं पण किंवा मुलांनी पण असं कोणी हे रंग प्रदान केलेले, हेच त्याचं लॉजिक आहे, ते सायंटिफिक रिझन आहे. त्यामुळे हे रंग घालावेत असंच मी विनंती करते.
आणि त्या दिवशी पण हे 5 रंग आहेत ते बायकांनी, आणि सगळ्यांना ही साड्या मला वाटते आहेत ऑलमोस्ट. जर नसेल एकाकडे तरी चालू शकतं, आकाशी रंगी चालू शकतं. त्यामुळे तुम्ही कोणताही तुम्हाला वाटेल तसा रंग घालू शकता, पण हे 5 रंग घातले तर अतिउत्तम आहे, हे मला सांगायचं आहे. कारण मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल, तुम्हाला एक गोष्ट माहिती का, आपण कोणतं पण शुभ कार्य असेल, म्हणजे आता सपोज वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेचं आपण उदाहरण घेऊया. तर आपण कधीही काटाच्या, म्हणजे जरी काठ असणाऱ्या, रेशीम काठ असणाऱ्या साड्या घालतो. का घालत असतो त्याचं काहीतरी रिझन हे तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्हाला माहिती आहे का, आपण देवी, त्यामुळे आपण आहे ना नेहमी देवीला पण जाताना बघा तरी काठाची साडी नेतो आणि तिचं मान सन्मान करत असतो, बरोबर ना? तर हे कारण आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल वरच्या साड्या घालायची नाही, असं नाही आहे, घालू शकता तुम्ही. मी फक्त एक सांगते की असं सायंटिफिक रिझन आहे. आणि एनिवेज आपण दुसऱ्या पण कुठलं काय असेल, बर्थडे वगैरे पार्टी असेल तर आपण घालतोच की वरच्या साड्या. त्यामुळे माझं एका दिवसासाठी काय होते, काटा बदलायच्या जरी काटाच्या साड्या घातल्या तर, कारण त्याचा काहीतरी उपयोग आहे किंवा सायंटिफिक रिझन आहे म्हणून घाला. आणि सर्वांनी वटपौर्णिमेची खूप खूप असे सेवा करा, आपल्या म्हणजे पतीसाठी दीर्घायुष्य मागा आणि चांगल्याशी सेवा करा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये गेन करा आणि निगेटिव्ह एनर्जीला नष्ट करा. हा दिलेला एक संधी आहे आपल्याला, तर सगळ्यांनी ह्या सेवा करा. हे रंग, राहुकाळ, शुभमुहूर्त सर्वांनी पाळा. आणि तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचा व्हिडिओ करेन. आणि काही चुकीचे शब्द असतील ते माझे असतील आणि चांगले शब्द स्वामींचे आहेत. आणि म्हणजे काय चुकलं असं मला माफ करा. तेव्हा स्वामी चरणी, गुरु माऊली चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. आणि वटपौर्णिमा म्हणजे सर्व स्त्रियांचा आवडता असा सण आहे, कारण त्या दिवशी सर्वांना नवीन नवीन साड्या, त्यानंतर सर्वांना असं सुंदर असं मेकअप करून असं, म्हणजे प्रत्येकाला स्त्रियांना आवडतंच ते सर्वांचं आवडतं असं सण आहे. म्हणजे त्या दिवशी मुरडण्याचा हे सण आहे, तर त्या दिवशी हे पण सेवा करा हीच विनंती.